नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त खास मेनू बनवला होता बटाट्याची भाजी आणि पुरी. तर इथे बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर उकळलेले बटाटे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपण बटाट्याची साले काढून घेऊया. त्यानंतर जे घेतलेली साहित्य आहे ते ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. कढीपत्ता हा फोडणीला टाकायचा आहे, बाकी सगळं ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, मी छान प्रकारे बारीक असं ग्राइंडिंग केलेलं आहे सगळं मिक्सर. त्यानंतर उकळलेले बटाटे आपण मॅश करून घ्यायचे आहेत. चांगल्या पद्धतीने असे बारीक मॅश केलेले आहेत. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचा तेल टाकलेलं आहे. फोडणीला कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर वाटण केलेले टाकलेले आहे. वाटण थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे. चांगल्या प्रकारे थोडंसं लालसर झाल्यावर त्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर जे मॅश केलेला बटाटा आहे तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. बटाटा ऍड केल्यानंतर सगळं चांगल्या प्रकारे एकत्र करायचं आहे. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे बटाटा. खूप छान पद्धतीने इथे बटाटा परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. परत चांगल्या पद्धतीने बटाटा हा परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे. त्यानंतर 5 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवायचं आहे. त्यानंतर झाकण काढून बटाटा पुन्हा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे. पुन्हा चांगल्या प्रकारे कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि बटाटा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, आपली खमंग अशी चमचमीत बटाट्याची भाजी तयार आहे. तर इथे एका साईडला मी गरम गरम पुरी सुद्धा तयार केलेली आहे. मस्तपैकी अशी गरम गरम पुरी आणि बटाट्याची भाजी असा गुरुपौर्णिमेनिमित्त बेत केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.